श्री क्षेत्र खर्ची आश्रमात महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांचा मोठा खुलासा। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र खर्ची आश्रमशाळेतील महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण माहिती उघड केली आहे। या ठिकाणी शिव पार्वतीच्या एकल्प गौप्यवासाचे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितले की श्री क्षेत्र खर्ची हे सप्तशृंगी देवीचे माहेर असून या ठिकाणी पार्वती देवीची सिंहारूढ अष्टभुजा अवतार प्रकट झाला होता। तसेच ठाण्याच्या वज्रेश्वरी मातेचा देखील जन्म याच पवित्र स्थळी झाल्याने त्यांनी सांगितले। महंतांच्या कथनानुसार सप्तशृंगी देवीने तिन्ही लोकातील असुरांचे समूळ मर्दन करण्यासाठी या स्थळातून प्रवास आरंभ केला। दंडकारण्यात असुरांचा समूळ नाश केल्यानंतर आजच जिथे सप्तशृंगी गड उभा आहे त्या ठिकाणी एक मोठे विवर होते। त्या विवरामध्ये असुरांचा मेळा दिसताच देवीने डोळ्यातून व मुखातून अग्नीच्या प्रचंड ज्वाला सोडत सर्व असुरांचा संहार केला। या घटनेनंतर ब्रह्मा, विष्णू, दत्त, अष्टभैरव व नवनाथ यांच्यासह तीनही लोकांतील देवस्थानावर हजर झाले आणि देवीचे स्तवन करीत असुर मर्दिनी या गर्जनेने तिचा जय जयकार केला। महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पुढे सांगितले की सप्तशृंगीच्या माहेरचे नाव वेद पुराणाधार सिद्ध चंद्रवट आहे। या स्थळावर देवतांनी तुमचे संप्रदाय सिद्धीचे सागर बनो असा गुरुमंत्र दिला, ज्यामुळे हे क्षेत्र आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक बनले। श्री क्षेत्र खर्ची आश्रमामुळे तिन्ही लोकांचा भूभार कमी झाला असून हजारो वर्षांच्या पुराण कथांना अधोरेखित करणारे हे स्थान आजही श्रद्धाळूंना भक्ती व साधनेचा अनोखा अनुभव देते। या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशामुळे श्री क्षेत्र खर्ची आश्रमाचे महत्त्व अधिकच वृद्धिंगत झाले। याबाबत प्रसार माध्यमांना महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी अधिक माहिती दिली आहे। महाराज, काय सांगाल? सप्तशृंगी देवीचे माहेर श्री क्षेत्र खर्ची आहे असं आपण सांगत आहात। या संबंधी वेद पुराणात किंवा अन्य ग्रंथांमध्ये काही उल्लेख आहेत का? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 7 रामायण, सिद्ध चंद्रवट नावाचा ग्रंथ, लिंग पुराण, स्कंद पुराण, शिवपुराण यामध्ये उल्लेख आहेत। वेद पुराणाधार पंचवटाची महती सांगितलेली आहे। प्रयागचा अक्षयवट, उज्जैनीचा मोक्षवट, वृंदावनचा वंशीवट, नैमिषारण्यातला सिद्धवट आणि महाराष्ट्रातला खानदेशातला सिद्ध चंद्रवट या क्षेत्राची अर्थात या सिद्ध चंद्रवटाची ही महती आहे की ज्या सिद्ध चंद्रवटाने तिन्ही लोकांचा भूभार कमी केला। सप्तशृंगीच्या माहेरचं नाव आहे सिद्ध चंद्रवट। या ठिकाणी भगवान शिवांनी एक कल्प गौप्यवास केला आणि त्यानंतर त्या कालामध्ये त्रैलोक्यातील देवदेवता, ऋषीमुनी, गणगंधर्व त्या ठिकाणी येऊन जप तप अनुष्ठान करू लागले। करत असताना महिषासूर आपल्या सैन्यानिशी आला आणि तेथील तपभंग करू लागला। त्यावेळेस ब्रह्मा विष्णू आले। ब्रह्मांनी प्रगट होऊन आणि महिषासुराशी युद्ध केलं। त्या कालामध्ये ब्रह्मा विष्णू पराजित झाले आणि ब्रह्मा विष्णू पराजित झाल्यानंतर त्यांनी भोलेनाथाकडे प्रार्थना केली की भोलेनाथ असं का होतं? भगवान म्हटले मागचं झालं ते पाहू नका, समोर बसा, आज गुरुपौर्णिमा आहे, मी तुम्हाला प्रसाद देतो। तर त्याच ठिकाणी भगवान ब्रह्मदेवांना 52 सिद्ध विद्या दिल्या। त्याच ठिकाणी भगवान विष्णूंना 91 सिद्ध विद्या दिल्या। त्याच ठिकाणी दत्तांना 68 सिद्ध विद्या दिल्या। त्याच ठिकाणी अष्टभैरवांना 94 सिद्ध विद्या दिल्या। त्याच ठिकाणी नवनाथांना आणि 84 सिद्धांना सिद्ध कुंजिका नावाचा बीज मंत्र देऊन शस्त्रास्त्र मंत्र तंत्र या सर्व विद्या जवळजवळ 62 विद्या त्यांना पण दिल्या। आणि याच ठिकाणी नंतर चंद्राने तप केलं, चंद्राला वरदान मिळालं। चंद्राला वरदान मिळाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी आखाडा आहे। अष्टभैरव त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की सिद्ध चंद्रवटाची महती वरदान प्राप्ती आहेत। तर मग ते तिथं गेले आणि त्या ठिकाणी म्हणजे सिद्ध चंद्रवट तीर्थी खडतर तप करू लागले। तप करत असताना शिव प्रसन्न झाले, काय मागायचं मागा। तर म्हटले आम्हाला संतती नाहीये। भगवान म्हणाले जा तीर्थामध्ये स्नान करून या। स्नान करत असताना भोलेनाथाने विचार केला प्रसाद नंतर देण्यापेक्षा आताच देऊ। जलातून कन्या प्रगट झाली आणि त्यांनी ती कन्या उचलली, भोलेनाथापुढे ठेवली। म्हटले आम्हाला कन्या सापडली। म्हटले सापडली नाही, या क्षेत्रीचे तपपुण्य हा तुम्हाला प्रसाद देतो। ही कन्या सामान्य नाहीये,
हिने शिवनेत्रातून अवतरण केलेलं आहे. हिचे 11 अवतार आहे आणि तिचंच नाव वज्रेश्वरी. ठाण्याच्या वज्रेश्वरीचं जन्मस्थळ, सिद्ध चंद्रवट, सप्तशृंगीचं माहेर. आणि ही कन्या हा तिचा 11वा अवतार आहे. तिन्ही लोकांचा भुभार कमी करण्यासाठी, तिन्ही लोकांची असुरांचं समूळ मर्दन करण्यासाठी ही कन्या, हिचा सांभाळ करा, लहानची मोठी करा, तुम्ही तिचे माता पिता म्हणून गौरवल्या जाल म्हणून त्यांनी तिला लहानची मोठं केलं. लहानची मोठं केल्यानंतर वयात आली, तिच्या पुढे लग्नाचा विषय मांडला, तिने नकार दिला. तिथून ती पुन्हा आपल्या जन्मस्थळी सिद्ध चंद्रवट तीर्थी आल्यानंतर खडतर तप करू लागल्या. एक वेळच्या ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये महिषासुराने डाव्या हाताने आणि या कन्येने उजव्या हाताने साहित्य देत होते. तर त्यावेळेस ब्रह्मा प्रसन्न झाले. हे महिषा, काय मागायचं माग. त्यांनी सांगितलं, तिन्ही लोकांचा भुभार, तिन्ही लोकात माझं असुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि मी तिन्ही लोकांचा असुराधिपती व्हावा. मग या कन्येला विचारलं, म्हणजेच माता वज्रेश्वरीला विचारलं, तुला काय मागायचं माग. म्हणे त्याने काय मागितलं. म्हटले 3 म्हटले मला असे करा, मला 11 जन्म द्या. 11 जन्मात ते सर्व जन्म अयोनी संभव द्या. म्हणून शेवटचे 9वा, 10वा आणि 11वा हरिद्वार मनसा देवी, दुसरा उज्जैनीची हरिसिद्धी आणि खर्ची आश्रमावर सिद्ध चंद्रवट तीर्थी, त्याच ठिकाणी त्यांनी जलातून अवतार घेतला. आणि नंतर महिषाला तपभंग करू लागला. त्यावेळेस वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ आणि महिषासुराच्या वधार्थ मातेनं त्याच सिद्ध चंद्रवट तीर्थी सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणून ती जागा माहीर आहे. तिथं अवतार घेतला, महिषाचा वध केला, शिर फेकलं ते शिरागड, दिव्यमणी उडाला मनुदेवी. नंतर दंडकारण्याकडे निघाल्या. दंडकारण्याकडे येत असताना पायातले पद्म पडले ते पद्मालय, पाटल्या पडले ती पाटणा देवी, नस्तन मावळा ते नस्तनपूर, आनंदाचे दासरू ढाळे दाक्षायणी लासूर. अशा गडाकडे आल्या तर वज्रेश्वरीचे 20 आणि माता सिंहारूढ अष्टभुजा अवतार, माता पार्वतीचे 20, अशा 40 शक्तिपीठांना जन्म त्या जागेने दिला. नंतर या ठिकाणी दंडकारण्यातील जे असुर होते त्यांचं समूळ मर्दन केलं. अंधासूर, नंगासूर, अंधासूर, अंदरसूल, नंगासूर, नगरसूल, सोन्नर, शिन्नर, दिंडोरी, नांदोर, नांदोरी, चंबकासूर, भद्रकाली माता मंदिर, अशा त्यांचा वध केला. आणि त्यांचा वध केल्यानंतर पुन्हा मध्यरात्रीला आसूर कुठं शिल्लक आहेत म्हणून पाण्यासाठी गडाच्या पायथ्याशी गेल्या. तर गेल्यानंतर त्यांना एक विवर दिसलं आणि त्या विवरामध्ये सर्वच आसूर दिसले. त्यांनी मुखातून अग्निज्वाळा काढल्या, त्यांनी डोळ्यातून अग्निज्वाळा काढल्या आणि त्यांना समूळ भस्म केलं. तेवढ्यामध्ये सूर्योदय झाला. त्रैलोक्यातील देवता आल्या आणि सर्वजण गर्जना करू लागले, असुरमर्दिनी असुरमर्दिनी. तेवढ्यात चतुर्मास संपला. भोलेनाथ आले आणि भोलेनाथांनी सांगितलं, नुसती असुरमर्दिनी नाही, जिने खानदेशामध्ये महिषासुराचा वध केला आणि ती केवळ दंडकारण्यातील पाताळातून आलेले आणि इथं असलेले या सर्वांच्या वधासाठी आणि ती इथं आली. तर तिचं तुम्ही असुरमर्दिनी म्हणतात, दुसरी महिषासुरमर्दिनी. तेवढ्यामध्ये अगस्ती मुनी समुद्रातून तप करून आले होते, मार्कंडे मुनी समुद्रातून तप करून आले होते आणि तेवढ्यामध्ये त्यांनी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं, हे भोलेनाथा, आम्ही सुद्धा हिचा नामकरण करतो. सप्तशृंग निवासिनी म्हणून सप्तशृंग गडावर निवासिनी म्हणून सप्तशृंगी अशा नामकरण विधी याप्रमाणे आहे. तर सप्तशृंगीच्या अवताराला यंदा 9000 वर्ष पूर्ण झाले. सप्तशृंगीच्या 9000 वर्षापासून आज आपण गडावर जातो, पण भारतात महाराष्ट्रात याचं मूळ महिमान कुणाला माहित नाही. हे आपल्या पुढे मी पूर्ण वेद पुराणाचा आधार देऊन आणि सांगितलेलं आहे. तुमचे संप्रदाय सिद्धीचे सागर बनो, हो, हा गुरुमंत्र याच ठिकाणी दिला गेला होता. हो. हा गुरुमंत्र कुठल्या देवतेकडून प्राप्त झाला व त्याचा संप्रदायावर काय प्रभाव झाला, काय सांगाल? शिव, दत्तनाथ आणि शाक्त, गाणपत्य या सर्व संप्रदायावर याचा परिणाम झाला आणि आज ते पूर्ण जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये प्रभावी आहेत. आपण या स्थळाला सप्तशृंगीच्या माहेरघराचा दर्जा दिलात, तर स्थानिक आणि राज्य पातळीवर हे तीर्थक्षेत्र मान्यतेसाठी प्रयत्न झाले आहेत का? योगी आदित्यनाथांनी मला त्याच्याकरता दिल्लीला बोलवलं. पूर्ण भारतातील, महाराष्ट्रातील संतांनी मला माझे गौरव केले, सत्कार केला की 9000 वर्षाच्या गोष्टी
तिने लोकांतराच्या गोष्टी कुणाला माहीत नाही त्या आमच्यापर्यंत आणि प्रत्येक संप्रदायापर्यंत पोहोचवल्या. हा संपूर्ण इतिहास भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आश्रमाच्या वतीने कोणते कोणते उपक्रम राबवले गेले? यासाठी प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेचा भव्य कार्यक्रम असतो. आता प्रतिवर्षी बाल शिबिर असतं, बाल संस्कार शिबिर असतं. आताच 3 दिवसापूर्वी पार पडले. नंतर आता सप्तशृंगीचा आणि एकाच दिवशी वज्रेश्वरीचा जन्म माघ शुद्ध सप्तमी, सप्तशृंगीचा प्रगट दिन माघ शुद्ध सप्तमी आणि ओंकारेश्वरची नर्मदा माता तिचाही जन्म माघ शुद्ध सप्तमी. म्हणून आता 29 जानेवारी पासून तर 9 दिवस आम्ही त्या ठिकाणी सप्तशृंगी प्रगट दिन म्हणून कार्यक्रम करत असतो. महाराष्ट्रातील भारतातील अवतारिक संतांची कीर्तन प्रवचन असतात. 8-16 गावांच्या अन्नदान पंक्ती असतात. हे स्थान भविष्यात एक आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटन म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे का? 1001% शक्यता आहे. आश्रमाचा भावी दृष्टिकोन काय आहे? नव्या पिढीपर्यंत हे वारसा स्थान पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न केले जातील इथून पुढे? येथून पुढे या ठिकाणी जीवननैतिक मूल्यसूत्र केवळ तरुण, भावी पिढी आणि अध्यात्म यासाठी आम्ही आमची संस्था, आमची ट्रस्ट पूर्णपणे आमच्या शरीरातला एक एक थेंब आम्ही प्राणपणाला लावू. असुर मर्दानाच्या घटनेचे वर्णन अतिशय शक्तिशाली आहे. या घटनेचे संकेत अन्य तीर्थक्षेत्रांशी संबंधित कथांमध्ये काही दिसतात का? हे कथन ग्रंथामध्ये आहेत पण लोकांना माहित नाही. आणि त्याचा मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कथाकार असल्यामुळे मी 18 पुराणातून हे सार निवडून आणि पूर्णपणे सुसंगत श्लोक संगती, ग्रंथ संगती लावून आणि हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि याला आपण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण चॅनलवाले प्रयत्न करत आहात. नाशिक जिल्ह्यातील आपल्या सर्वांना तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा, आशीर्वाद. जाता जाता भाविकांना काय संदेश द्याल? भाविकांना एकच संदेश द्यात, जिथं शिवपार्वतीने एक कल्प गौप्यवास केला, जिथं शिवशक्ती म्हणजे माता पिता यांच्या सेवेमध्ये जर जो हे होईल तर जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होईल. त्यांच्या जीवनामध्ये तेजोमय अशी शक्ती प्राप्त होईल. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.